नमस्कार, आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज। सत्य, निर्भीड, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज। वाठार किरोली जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः या गटात शिवसैनिक उतरवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत। विश्वासार्ह सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या 2 ते 3 दिवसांत शिवसेना शिंदे गटात मोठा व धडाकेबाज पक्षप्रवेश होण्याची दाट शक्यता असून त्याच्यासोबत कार्यकर्त्यांचा मोठा गट प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे येत आहे। विशेष म्हणजे हा प्रवेश करणारा नेता मूळचा शिवसेनेतील नसून वेगळ्या राजकीय प्रवाहातून येणारा प्रभावशाली चेहरा असल्याचे समजते। त्यामुळे हा प्रवेश केवळ व्यक्तिगत मर्यादित न राहता वाठार किरोली गटातील संपूर्ण राजकीय समीकरण बदलणारा ठरणार असल्याचे चित्र आहे। भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट यांची अधिकृत युती असल्याने या घडामोडीचा थेट परिणाम जिल्हा परिषद गटातील उमेदवारी आणि निवडणूक रणनीतीवर होणार आहे। वाठार किरोली गटात सध्या विविध पक्षांतील प्रभावशाली नेत्यांचा ठसा दिसून येतो। माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील यांनी अनेक वर्षे राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून काम करत गटावर काँग्रेसचा प्रभाव टिकवून ठेवला होता। सध्या ते भारतीय जनता पार्टीत सक्रिय आहेत। सह्याद्री साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कांतीलाल पाटील आणि महाराष्ट्र राज्य सचिव कृती समितीचे समन्वयक जय हनुमान घाडगे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटमध्ये आहेत। सरपंच परिषद पुणे जिल्हाध्यक्ष जितेंद्र भोसले हे अद्याप राष्ट्रीय काँग्रेसमध्येच कार्यरत आहेत, तर सह्याद्री साखर कारखान्याचे माजी संचालक संभाजीराव गायकवाड यांनी नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटमध्ये प्रवेश केला आहे। अशा वेगवेगळ्या पक्षांमध्ये विभागलेल्या या गटात आता भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजितदादा गट युतीकडून एकत्रित ताकद लावली जात असल्याने विरोधी गटांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे। विशेष बाब म्हणजे वाठार किरोली जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण महिला आरक्षणासाठी राखीव असल्याने उमेदवार निवडीबाबत सर्वच पक्षांकडून अतिशय काळजीपूर्वक हालचाली सुरू आहेत। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची संघटनात्मक शिकवण पुढे नेत शिवसेना शिंदे गटाकडून या गटात सक्षम नेतृत्व उभे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे बोलले जात आहे। येत्या 2 ते 3 दिवसांत होणाऱ्या संभाव्य पक्षप्रवेशानंतर वाठार किरोली गटातील राजकीय चित्र पूर्णपणे बदलण्याची शक्यता असून आगामी जिल्हा परिषद निवडणूक आता सरळ लढत न राहता प्रतिष्ठेची आणि ताकदीची लढाई ठरणार असल्याचे स्पष्ट होत आहे।